आज खूप वर्षांनी माझा बर्थडे माझ्या माहेरी सेलिब्रेशन झाला आणि ते कसं काय तुम्हाला मी पुढे नक्कीच सांगते। आज माझा बर्थडे होता म्हणजे 10 नोव्हेंबरला आणि तुम्ही हा व्हिडिओ बघताय 11 नोव्हेंबरला आणि इथे माझे भाचे मिळून आम्ही केक कट केला। हा सेकंड केक होता। एक केक मी वरती कट केला म्हणजे छोट्या भावाच्या इथे, ते काही वेगळे नाही आहेत पण ते एक केक आणला होता म्हणजेच रायांच्या बाबांनी आणि एक मोठा दादाने केक आणला होता, त्यामुळे 2 केक कट करण्यात आले। एकमेकांना माहितीच नव्हतं की कोण केक आणणार आहे, त्यामुळे 2-2 केक कट करण्यात आले। छानपैकी सेलिब्रेशन झालं आमचं इथे सगळ्या दोन्ही वहिनींनी केक भरवला आणि आता असं वाटतं की इथून पुढचे केक माझे इथेच सेलिब्रेशन होतील, कारण मी आता इथेच राहायला येणार आहे आळंदीमध्येच, त्यामुळे मी इकडे शिफ्ट झाली आणि तुम्हाला आता मी सगळं काही डिटेल नाही सांगू शकत कारण एक 8 ते 10 दिवस लागतील, कारण आळंदीची यात्रा सुरू झालेली आहे, त्याच गडबडीमध्ये सगळेजण आहेत, त्यामुळे मी तुम्हाला डिटेल काही सांगू शकत नाही सध्या। एक दिवशी एक नक्की व्हिडिओ बनवेल की सगळं डिटेल सांगेल मी इथे का राहायला येते आणि इतके दिवस कुठे राहायला होते, पण मी आता सध्या इथेच तुम्हाला दिसेल आणि माझे इथून पुढचे व्हिडिओ पण तुम्हाला इथेच दिसतील आणि इथे शिफ्ट होण्याचं कारण पण आहे तसं, ते पण तुम्हाला मी नक्कीच पुढे सांगेल। आणि ते मोठा दादा माझा बरमोड्यावरतीच होता त्यामुळे तो येत नव्हता, पण त्याला मी बोलवलं, म्हटलं चल आणि मला भरव केक। घरच्या घरी म्हटलं की एवढं तेवढं चालतंच आणि सेलिब्रेशन ही बाहेर करण्यात मजा तेवढी नसते, कारण घरी खूप असं आपल्यापणाने मग केक कट करता येतो, एन्जॉय करता येतो। नंतर आम्ही मग सगळे मिळून जेवण केलं आणि ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू